स्वागत आहे सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या मॅथ्स फंडेर या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण सेकंड टर्मचा पहिला चॅप्टर मल्टिपल्स अँड फॅक्टर्स हा 8 नंबरचा चॅप्टर आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये। अत्यंत महत्त्वाचा असणार हा चॅप्टर, त्यातील महत्त्वाचा पार्ट मल्टिपल्स अँड फॅक्टर्स। हे दोन जे काही घटक आहेत अति महत्त्वाचे या चॅप्टरमध्ये आपण पाहणार आहोत। मल्टिपल्स कशाला म्हणतात, फॅक्टर्स कशाला म्हणतात, या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत। तेव्हा कुठेही जाऊ नका, पूर्ण प्रॉब्लेम सेट वॉच करा। प्रॉब्लेम सेट नंबर 32 चॅप्टरची ही सुरुवात आहे आणि अति महत्त्वाचा भाग आहे चॅप्टरच्या दृष्टीने, नवीन नवीन मॅथमॅटिक्सच्या दृष्टीने। तेव्हा तुम्हाला हा पूर्ण चॅप्टर व्यवस्थित समजणं आवश्यक असेल तर त्यासाठी हा प्रॉब्लेम सेट 32 अति महत्त्वाचा यामधला या चॅप्टर मधला भाग आहे। तेव्हा पूर्ण व्हिडिओ वॉच करा, कन्सेप्ट मात्र नक्की क्लिअर होईल। तेव्हा अधिक वेळ न दवडता आपण सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर जाणून घेऊया आपण मल्टिपल्स म्हणजे काय, मल्टिपल्स कशाला म्हणतात, त्यानंतर आपण विचार करूया फॅक्टर्स म्हणजे काय। तर चला आपण सुरुवात करूया। आता मल्टिपल्स कशाला म्हणतात, आधी मल्टिपल्स म्हणजे काय ते जाणून घेऊया, नंतर फॅक्टर्स म्हणजे काय ते जाणून घेऊया आणि नंतर आपण प्रॉब्लेम सेटला सुरुवात करूया। मल्टिपल्स म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो पट। एखाद्या संख्येची पट किती, पहिली पट, दुसरी पट, तिसरी पट, चौथी पट, जसं आपण दुप्पट म्हणतो, तिप्पट म्हणतो, तो हा प्रकार। समजा मी 5 घेतला, 5 चा टेबल काउंट करा, 5 1 जा 5, थोडक्यात काय 5 1 जा 5, म्हणजे हा जो 5 आहे ना, या 5 ची पहिली पट म्हणतो, फर्स्ट मल्टिपल। 5 2 जा 10, हा जो 10 नंबर आहे ना, या 5 ची सेकंड मल्टिपल, दुप्पट, 10 5 च्या दुप्पट आहे। 5 3 जा 15, हा जो 15 नंबर आहे 5 ची थर्ड मल्टिपल, थर्ड तिप्पट आहे, 5 ची तिप्पट 15। तसं 15 हा जो नंबर आहे 5 ची थर्ड मल्टिपल आहे, इट इज अ थर्ड मल्टिपल ऑफ 5, लक्षात घ्या। तर यालाच आपण पट म्हणतो, मल्टिपल्स। ही फोर्थ मल्टिपल आहे 20 हा नंबर 5 ची फोर्थ मल्टिपल, 4 पट आहे। 20 ही संख्या 5 ची 4 पट आहे, तर याला मल्टिपल्स म्हणतात, हे तुमच्या लक्षात आलं असेल। तर आता आपण फॅक्टर्स म्हणजे काय ते जाणून घेऊया। पहा फॅक्टर्स कशाला म्हणतात, पहा मी या ठिकाणी तुम्हाला फॅक्टर यालाच डिवायझर असे पण म्हणतात। फॅक्टर और डिवायझर, फॅक्टर और डिवायझर इज अ नंबर that divides the given number exactly without leaving any remainder। फॅक्टर किंवा डिवायझर एक असा नंबर असतो तो दिलेल्या नंबरला, दिलेल्या संख्येला डिवाइड करतो, त्याला भाग देतो तो। पण कसा भाग देतो, विदाउट लिव्हिंग एनी रिमाइंडर, बाकी शेष ठेवत नाही। बाकी शेष ठेवत नाही म्हणजे काय, बाकी 0 येते। हा नंबर म्हणजे फॅक्टर नंबर किंवा हा डिवायझर नंबर दिलेल्या नंबरला जेव्हा डिवाइड करतो ना, तेव्हा खाली रिमाइंडर नेहमी 0 उरतो, असा त्याचा अर्थ। पहा आता समजा मी या ठिकाणी एक नंबर घेतला 20, आता 20 ला जर आपण 4 ने डिवाइड केलं, 20 ला आपण 4 ने डिवाइड केलं तर कितीचा भाग जाईल, पहा 4 5 जा 20, म्हणजे काय झालं, रिमाइंडर किती आला या ठिकाणी, रिमाइंडर आला 0, 5 चा भाग गेला, रिमाइंडर 0 आला। रिमाइंडर महत्वाचा आहे, जर रिमाइंडर 0 आला then we can say that 4 is a factor of 20 or 4 is a divisor of 20। 4 हा किंवा 4 हा 20 चा फॅक्टर आहे, 4 हा 20 चा डिवायझर आहे असं म्हटलं जातं। पहा समजा आपण आता 25 नंबर घेतला, 25 ला 5 ने डिवाइड करा, 5 5 जा 25, रिमाइंडर किती येईल या ठिकाणी, रिमाइंडर आला 0। दॅट मीन्स वी कॅन से दॅट 5 इज अ फॅक्टर और डिवायझर ऑफ ए 25। 5 हा 25 चा फॅक्टर आहे किंवा डिवायझर आहे। समजा अजून एखादा नंबर घेतला आपण, 30 नंबर घेऊया आपण, 30 नंबर घेऊया। आता आपल्याला 30 ला कोणत्या नंबरने आपण डिवाइड करू शकतो, आपण त्याचा विचार करणार आहोत। एखादा विद्यार्थी 30 ला 3 ने डिवाइड करील, बरोबर आहे। 3 च्या टेबल मध्ये 30 आहेत, 3 10 जा 30, रिमाइंडर 0 मिळाला आपल्याला, दॅट मीन्स 3 इज ए फॅक्टर ऑफ 30। मग एखादा विद्यार्थी त्याच वेळेला 5 ने पण डिवाइड करील,
5 6 जा 30, म्हणजेच काय 5 इज आल्सो फॅक्टर ऑफ 30, 5 सुद्धा 30चा फॅक्टर झाला. म्हणजे याचा अर्थ असा होतो की एका नंबरला एकापेक्षा जास्त डिवायझर किंवा फॅक्टर असू शकतात. आणि मग तेच काम आपण करणार आहोत आपल्या आजच्या या प्रॅक्टिस सेटमध्ये, म्हणजे प्रॉब्लेम सेटमध्ये आपण सॉल्व्ह करताना, की दिलेला जो काही नंबर आहे त्याचे असे किती फॅक्टर्स किंवा डिवायझर्स आहेत तेच आपल्याला शोधायचे. तर चला आपण प्रॉब्लेम सेटला सुरुवात करूया. राईट द फॅक्टर्स ऑफ द फॉलोइंग नंबर्स. खाली जे काही आपल्याला नंबर्स दिलेत याचे आपल्याला फॅक्टर्स शोधायला सांगितलेत. तर चला आपण सुरुवात करूया. मी तुम्हाला आता सांगितलं की एका नंबरला एकापेक्षा जास्त फॅक्टर्स असू शकतात. मग हे फॅक्टर शोधायचे म्हणजे काय, हे डिवायझर शोधायचे म्हणजे काय, तर तो दिलेला नंबर कोणकोणत्या टेबलमध्ये आहे, शॉर्टकटमध्ये तो कोणकोणत्या टेबल्समध्ये ते टेबल शोधायचे. बरोबर, त्या टेबलची लिस्ट तयार करायची. दॅट आर द फॅक्टर्स. पहा प्रॉब्लेम सेट नंबर 32. राईट द फॅक्टर्स ऑफ द फॉलोइंग नंबर्स. सुरुवातीला आपण विचार करणार आहोत 8चा. 8. चला आता एक मी तुम्हाला क्लू देतो काय करायचंय. आपल्याला इथे एकूण 9 एक्झाम्पल्स दिलेत 33 पर्यंत. मी तुम्हाला सांगितलं की ज्या नंबरचे फॅक्टर शोधायचे तो जो नंबर आहे तो कोणकोणत्या टेबलमध्ये येतो ना त्या टेबलची लिस्ट तयार करायची. मग कितीपर्यंत टेबल काउंट करायचे, बरोबर की नाही. आपल्याला टेन्शन आलं असेल, टेबल बऱ्याच वेळेला बऱ्याचशा मुलांचे पाठ नसतात. तर लक्षात घ्या हा मोठ्यात मोठा जो एक्झाम्पल मधला नंबर आहे तो आहे 33. तर यात काय करा, 1 ऍड करा किंवा 1 मायनस करा. आपण समजा 1 ऍड केला, आले 34. आता या 34ला 2 ने डिवाइड करा किंवा त्याचे निम्मे करा, आले 17. तर लक्षात घ्या हा प्रॉब्लेम सेट सोडवण्यासाठी तुमचे कमीत कमी 17 पर्यंतचे टेबल पाठ पाहिजेत. म्हणजे तुम्ही हा प्रॉब्लेम सेट इझिली सॉल्व्ह करू शकता विदाउट एनी टेन्शन. टेबल्स पाठ नसेल तर अगोदर नक्की टेबल पाठ करा, कारण तसं हे सोडवता येणार नाही, तसं तुम्हाला स्पीड मिळणार नाही. तर चला आपण सुरुवात करूया. काय आहे आपलं पहिलं एक्झाम्पल. आपलं पहिलं एक्झाम्पल आहे 8. चला 8चे फॅक्टर आपल्याला शोधायचे. पहिलं एक्झाम्पल 8. सो 8. आता 8 या नंबरला आपण कोणकोणत्या नंबरने डिवाइड करू शकतो पहा. समजा आता इथे 8 घेतला मी, इव्हन नंबर आहे, समसंख्या आहे, आपण 2 ने डिवाइड करू शकतो. म्हणजे 2च्या टेबलमध्ये 8 आहे. 2 4 जा 8, 8 मायनस 8 0. म्हणजे पहिला फॅक्टर मिळाला आपल्याला 2. बरोबर आहे, पहिला फॅक्टर आपल्याला मिळाला 2. आता 8 कोणत्या टेबलमध्ये आहे, अजून 3च्या टेबलमध्ये नाहीये, 4च्या टेबलमध्ये आहे. 4 2 जा 8, म्हणजे सेकंड फॅक्टर मिळाला आपल्याला 4. हे लक्षात घ्या. आता नेहमी लक्षात घ्या प्रत्येक नंबरचे फॅक्टर शोधण्यासाठी कुठपर्यंत टेबल मोजायचे मी तुम्हाला आता सांगितलं 33च्या बाबतीत. आता 8च्या बाबतीत 8 हा इव्हन नंबर आहे, 8च्या निम्मे करा, 4 आले, फक्त 4 पर्यंतच टेबल काउंट करायचे. त्याच्या पुढे तो नंबर त्या टेबलमध्ये नसतोच, म्हणजे त्याचे फॅक्टर तुम्हाला पुढे मिळणार नाही. आता हे 2 फॅक्टर शोधल्याच्या नंतर पुढे एक बाब लक्षात घ्या. 1 हा नंबर असा आहे की तो प्रत्येक नंबरचा फॅक्टर किंवा डिवायझर असतो. ते म्हणजे 1 ने कोणत्याही संख्येला भाग जातो, बरोबर आहे की नाही. आता पुढचा एक फॅक्टर असा आहे की जो तुम्हाला गिव्हन नंबर दिलेला आहे की ज्याचे आपल्याला फॅक्टर शोधायचे असतात, तो नंबर स्वतःचा फॅक्टर असतो. प्रत्येक संख्या स्वतःच्या टेबलमध्ये असतेच ती. आणि म्हणून लक्षात घ्या की हे फॅक्टर शोधल्याच्या नंतर 1 आणि 8 हे 2 नंबर जे आहेत, 1 तर प्रत्येकाचा फॅक्टर असतो, 8 म्हणजे ती संख्या स्वतःचा फॅक्टर असते. हे घ्यायला आपल्याला विसरायचं नाही. आणि म्हणून आपण 8चे फॅक्टर लिहिणार आहोत. सुरुवात 1 ने करा, नंतर 2 येईल, नंतर 4 येईल आणि नंतर 8 येईल. अशा प्रकारे 8चे फॅक्टर असतील. तर अगदी आपल्याला असेच आता पुढच्या नंबरचे फॅक्टर्स शोधायचे. तर चला आपण आता सेकंड एक्झाम्पल घेऊया. चला नेक्स्ट एक्झाम्पल 5. 5चे फॅक्टर शोधायचे आपल्याला. मी तुम्हाला सांगितलंय 1 ने सुरुवात करा. 1 हा प्रत्येक नंबरचा फॅक्टर असतो. नंतर पहा आता 5 हा
2च्या टेबलमध्ये येत नाही, 3च्या टेबलमध्ये येत नाही तो, त्याचप्रमाणे 4च्या टेबलमध्ये येत नाही तो, फक्त डायरेक्टली स्वतःच्या टेबलमध्ये आहे. म्हणजे 1 आणि 5 हे दोन फॅक्टर आपल्याला 5चे मिळतील. चला पुढचं एक्झाम्पल घेऊया आपण 3 नंबरचं. 14. चला 14च्या निम्मे होतात 7. राईट, 14च्या निम्मे 7. आपल्याला 14चे फॅक्टर शोधण्यासाठी 7 पर्यंतचे टेबल काउंट करायचे. तर चला, पहिला फॅक्टर येणार आहे 1. 14 हा इव्हन नंबर असल्या कारण तो 2च्या टेबलमध्ये असणार आहे. आता 3च्या टेबलमध्ये आहे की नाही, तर 3चा टेबल आपल्याला पाठ असला पाहिजे. 3च्या टेबलमध्ये 14 नाहीये, म्हणजे 3 याचा फॅक्टर येणार नाही. नंतर 4च्या टेबलमध्ये नाहीये, 5च्या टेबलमध्ये नाही, 6च्या टेबलमध्ये नाही, आणि 7च्या टेबलमध्ये तो आहे. 7 2 जा 14, आणि शेवटी तो नंबर स्वतःच घ्यायचा आहे आपल्याला. म्हणजे 1 2 7 4 अशा प्रकारे 14चे फॅक्टर असणार आहे. तर चला आपण पुढचा नंबर घेऊया. पहा, हे पहिलं एक्झाम्पल, त्यानंतर हे पहिला 8, दुसरा 5, तिसरा 14, अशा प्रकारे आपण हे 3 एक्झाम्पल्स पाहिले. आता पुढे घेऊया आपण 10. पहा, 4th एक्झाम्पल 10चे फॅक्टर पाडायचे. पहिला फॅक्टर येणार आहे आपला 1 कंपल्सरी. 10 हा इव्हन नंबर असल्यामुळे पुढचा फॅक्टर 2. 10 हा पुन्हा 3च्या टेबलमध्ये नाहीये, 4च्या नाहीये, 5च्या टेबलमध्ये आहे तो. आता 10च्या निम्मे 5 होतात, 5 पर्यंत टेबल काउंट करायचे आणि नंतर डायरेक्ट 10 लिहून टाकायचा फॅक्टर. 5वं एक्झाम्पल, 7चे फॅक्टर पाडायचे. पहिला तो 1 कंपल्सरी येईल. 7 हा ऑड नंबर आहे, विषम संख्या, त्यामुळे 2च्या टेबलमध्ये नाही येतो, 3च्या नाहीये, 4 नाहीये, 5 नाहीये, 6 नाहीये, आणि डायरेक्ट 7. कारण का हा प्राईम नंबर आहे. प्राईम नंबर असल्या कारणाने प्राईम नंबरचे 2च फॅक्टर असतात, नेहमी लक्षात ठेवा, एक 1 आणि स्वतः तो नंबर. 5 पण प्राईम नंबर होता, मागे पाहिला आपण मागच्या एक्झाम्पलमध्ये, त्याचे पण 2 फॅक्टर मिळाले, 1 आणि 5, कारण ते प्राईम नंबर्स आहेत. प्राईम नंबरचे फॅक्टर्स आपल्याला 2च मिळतील काय. चला आता पुढे पाहूया आपण पुढचं एक्झाम्पल कोणतं दिलेलं आहे आपल्याला. आपण सोडवलं 10 and 4 and 10 and 7चे फॅक्टर्स पाडले आपण. आता 22 25 घेऊया आपण. 22 25, 22 and 25. 6 नंबरचा एक्झाम्पल 22. 1 हा फॅक्टर कंपल्सरी आहे, 1 ने सुरुवात करणार आपण. 22 हा इव्हन नंबर आहे, त्यामुळे 22चा फॅक्टर 2 येणार. जी संख्या इव्हन म्हणजे समसंख्या असते तिला 2 ने भाग जातोच, त्यामुळे 22चा फॅक्टर इन 2. आता 22च्या निम्मे होतात 11. आपल्याला 11 पर्यंतचे टेबल चेक करायचे, हे लक्षात घ्या. 11 पर्यंतचे टेबल चेक करायचे, म्हणजे मग आपल्याला 11 पर्यंत आता काउंटिंग करावं लागेल, तेव्हा आपल्याला हे फॅक्टर्स लक्षात येतील. तर चला, 2 नंतर 3 ने डिवाइड करू शकतो का, तर त्यासाठी 3ची टेस्ट आपल्याला माहिती पाहिजे. काय करावं लागतं, या 2 नंबरची ऍडिशन करायची. 2 + 2 किती झाले 4. 4 3च्या टेबलमध्ये नाही. दिलेला जो काही नंबर आहे ना त्यातल्या डिजिटची सम करायची, त्यातील अंकांची बेरीज करायची. त्या बेरीजला जर 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येला सुद्धा 3 ने भाग जातो. मग आता इथे जी सम आहे, बेरीज आहे आपली आलेली आहे 4. 4ला 3 ने भाग जात नाही, त्यामुळे 22ला सुद्धा 3 ने भाग जाणार नाही, हे लक्षात घ्या. किंवा आपला 3चा पाडा पाठ असणारच आहे, 3च्या पाड्यात 22 येत नाही म्हणजे 3 नाहीये. पुढे 4 पण नाहीये, 5 नाहीये, 6 नाहीये, 7 नाहीये, 8 नाहीये, 9 नाहीये, 10 नाही, आणि डायरेक्ट येतील 11. म्हणजे 11 हा फॅक्टर असेल 22चा. 11च्या टेबलमध्ये 22 आहे, आणि पुढे शेवटी तो नंबर घ्यायचा आहे स्वतः 22. चला आता आपण पुढे पाहणार आहोत 25. मी आता एक्झाम्पल विसरलो नेमकं, 25 आहे मला असं वाटते. 22 नंतर 25 32 33. 25 नंतर पुढे 32 आणि पुढे 33. तर असे आपले एक्झाम्पल्स आहेत. आता आपण 25चा विचार करूया. पहिला फॅक्टर 5 1. 25 5च्या टेबलमध्ये आहे आपल्याला माहिती आहे.
हा नंबर ऑड नंबर असल्यामुळे 2च्या टेबलमध्ये नाहीये. पुन्हा 5 + 2 7 होता, 3च्या टेबलमध्ये तो नाहीये, 4च्या टेबलमध्ये नाहीये, डायरेक्ट आहे 5च्या टेबलमध्ये. आणि 5 नंतर हा नंबर मिळतो आपल्याला 25च्या टेबलमध्ये. हे लक्षात घ्या. 25 पर्यंतचे टेबल काउंट करत बसायचं नाही. मी तुम्हाला सांगितलंय 25 मध्ये 1 ऍड करा, 26 झाले, 26च्या निम्मे 13 झाले. 13 पर्यंतच टेबल काउंट करायचे आपल्याला, फक्त 13 पर्यंतचे. पार पूर्ण 25 पर्यंत काउंट करण्याची गरज नाही. तर पहा, हा नंबर 5 नंतर डायरेक्ट मिळतो आपल्याला 25च्या टेबलमध्ये. म्हणजे 3 फॅक्टर्स मिळतील आपल्याला 25चे. आता आपण पुढे पाहूया 32. आता 32 साठी कितीपर्यंत टेबल काउंट करायचे? तर 32 इव्हन नंबर आहे. 32च्या निम्मे येतात 16 पर्यंत, म्हणजे फक्त 16 पर्यंतच टेबल काउंट करायचे आपल्याला. म्हणजे आपल्याला फॅक्टर्स लक्षात येऊ शकतात. पहिला फॅक्टरचा आपण 1 घेणार, त्यानंतर 32च्या निम्मे मी तुम्हाला सांगितलं 16 पर्यंत टेबल काउंट करायचे. हा इव्हन नंबर असल्या कारणाने तो 2 ने डिव्हिजिबल आहे, हे लक्षात घ्या. 2चा टेबल जरी 20 पर्यंत असला तरी सुद्धा तो टेबल जर आपण पुढे वाढवला तर त्यामध्ये आपल्याला 32 मिळणारच आहे. तुम्ही साईडला पण टेस्ट करू शकता. पहा, 32 ला 2 ने डिवाइड करा, 2 1 जा 2, 3 मधून 2 मायनस केला 1 आला, वरून 2 घ्या, 2 6 जा 12, म्हणजे रिमाइंडर उरला 0. दॅट मीन्स वी कॅन से दॅट 2 इज द फॅक्टर ऑफ 32. आता 3 आणि 2 ची सम होते 5. 5 3च्या टेबलमध्ये नाही आणि म्हणून 32 सुद्धा 3च्या टेबलमध्ये असणार नाही. दॅट मीन्स 3 इज नॉट ए फॅक्टर ऑफ 32. आता 3 नाहीये, 4च्या टेबलमध्ये आहे 32, 4 8 जा, नंतर 5 नाहीये, 6 नाहीये, 7 नाही, पुढे 8 आहे, 8 4 जा, पुढे 9 येत नाही, 10 नाही, 11 नाही, 12 नाही, 13 नाही, 14 नाही, 15 नाही, डायरेक्ट येतो 16. 32च्या निम्मे 16. इव्हन नंबर असेल, कोणता इव्हन नंबर घ्या, त्याला 2 ने डिवाइड करा किंवा त्याचे निम्मे करा, त्या टेबलने त्याला नक्कीच भाग जातो, तो फॅक्टर त्याचा असतोच, हे लक्षात. फक्त ऑड नंबर जर असेल ना तर मग मात्र ते फॅक्टर नसतात. आपण निम्मा केल्याच्या नंतर तो आपल्याला फॅक्टर मिळत नाही. आणि शेवटी आपल्याला हाय तोच नंबर घ्यायचा आहे 32. तर अशा प्रकारे आपल्याला 32चे फॅक्टर्स मिळाले. आता फक्त आपला एकच नंबर शिल्लक आहे, तो म्हणजे 33. चला आपण आता 33 ला सुरुवात करूया. मी तुम्हाला सांगितलं 33 मध्ये 1 ऍड करा, 33 मध्ये 1 ऍड केला, 34 झाले, 34च्या निम्मे 17. 17 पर्यंत टेबल काउंट करायचे आपल्याला, म्हणजे आपल्याला 33चे फॅक्टर्स मिळतील. पहिला फॅक्टर कंपल्सरी 1 लिहायचा आपल्याला. हा ऑड नंबर असल्या कारणाने 2 याचा फॅक्टर येणार नाही. पुढे 3 फॅक्टर येईल. पहा, 3 + 3 6, 6 3च्या टेबलमध्ये आहे आणि मग 33 ला पण 3 ने आपण डिवाइड करू शकतो, रिमाइंडर 0 येणार. तुम्ही करून पाहू शकता. पहा, 33 डिवाइड बाय 3, 3 1 जा 3, 0 वरून घेतला 3, 3 1 जा 3, रिमाइंडर आला 0, 11. रिमाइंडर 0 मिळाला आपल्याला या ठिकाणी, म्हणजे 3 फॅक्टर येईल. पुढे 4च्या टेबलमध्ये नाहीये, हा 5च्या टेबलमध्ये नाही, 6च्या टेबलमध्ये नाही, 7 नाही, 8 नाही, 9 नाही, 10 नाही, 11च्या टेबलमध्ये आहे तो, लक्षात घ्या. 11च्या टेबल नंतर डायरेक्ट तुम्हाला हा नंबर मिळणार आहे 33च्या टेबलमध्ये. आपण निम्मे केले 17 किंवा 16 घ्या, या दोन्ही टेबलमध्ये हा 33 नाहीये. डायरेक्ट फायनली तुम्हाला तो स्वतःच नंबर घ्यायचा आहे 33. प्रत्येक नंबर हा स्वतःच्या टेबलमध्ये असतो, म्हणजे याचे आपल्याला 4 फॅक्टर्स मिळाले. तर अशा प्रकारे आपण हे 9 एक्झाम्पल सॉल्व्ह केले, हे लक्षात घ्या. तर 2 महत्वाच्या बाबी आपण या प्रॉब्लेम सेटमध्ये पाहिले, मल्टिपल्स आणि दुसरे फॅक्टर्स. फॅक्टर्सचा डिवायझर म्हणतात. आता मल्टिपल्स म्हणजे काय, मी तुम्हाला सांगितलं एक टेबल काउंट करायचं फक्त. फर्स्ट मल्टिपल, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, अशा प्रमाणे पट असते. पहिली पट, दुसरी पट, म्हणजे दुप्पट, तिप्पट, चौपट, याप्रमाणे. डिवायझर हा पार्ट महत्वाचा आहे, डिवायझर किंवा फॅक्टर म्हणतो. तर डिवायझर किंवा फॅक्टर शोधण्यासाठी आपल्याला पहाडे पाठ असणं गरजेचं आहे, टेबल्स पाठ असणं गरजेचं आहे. टेबल जर पाठ असतील तर हे फॅक्टर शोधणं अवघड जात नाही, हे लक्षात घ्या. तर चला विद्यार्थी मित्रांनो, खूप छान पद्धतीने मला असं वाटतं आपण हा
पार्ट कंप्लीट केला. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करून ठेवा. पुढच्या अशाच एका प्रॉब्लेम सेट सोबत आपण भेटणार आहोत. ती अपडेट्स तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळेल. चला, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर एक कमेंट तर मात्र नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग.